जे कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असतं त्याला काय म्हटलं जातं? कारण असं म्हटलं जातं. मग असं जर कारणाचं लक्षण केलं तर पूर्वपक्षी सांगतात की शास्त्र वचनाला विरोध येतो. कारण कोणतेही विहित आणि निषिद्ध कर्म केलं तर त्या कर्माचा काय होत असतो? नाश होतो आणि कालांतराने त्याला उत्तम लोकाची किंवा नरक लोकाची काय होत असते? प्राप्ती होत असते. मग कर्माचा नाश झाल्याच्या नंतर लोकांतराची प्राप्ती होते, पण कर्म तर त्यावेळेला अव्यवहित पूर्वकाली नसतं, कर्मपूर्वकाली असतं. म्हणून तुम्ही जे अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण असे जे कारणाचे लक्षण केलेलं आहे त्याच्याऐवजी जे पूर्वकाली असतं त्यालाच काय म्हणा? कारण म्हणा. त्यावेळेला सिद्धांत मताने सांगतात की असं लक्षण करता येणार नाही. कारण जे पूर्वकाली असतं ते कारण असं जर मानलं तर कुंभार मेला तरी सुद्धा घट उत्पन्न व्हायला पाहिजे, पण तसं होताना मात्र दिसत नाही. म्हणून जे अव्यवहित पूर्वकाली असतं तेच काय असतं? कारण असतं. व्यवहित पूर्वकाली असतं त्याला कारण म्हणता येत नाही. शुभाशुभ कर्म जरी संपली तरी सुद्धा त्या कर्माचे जे संस्कार आहेत ते संस्कार मात्र लोकांतर प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वकाली असतात. म्हणून साक्षात कारणत्व कोणाला येतं? संस्काराला येतं. कारण संस्कार हे अव्यवहित पूर्वकाली असतं. म्हणून जे अव्यवहित पूर्वकाली असतं तेच कारण असंच काय करावं लागतं? मानावं लागतं. कारण सर्पाचा ज्यावेळेला अध्यास होतो त्यावेळेला पूर्वी जो सर्प पाहिलेला आहे ते तो सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान त्या ठिकाणी नसतं, पण त्याचे जे संस्कार असतात त्या संस्कारामुळं काय होतो? अध्यास घडतो आणि ते संस्कार अव्यवहित पूर्वकाली असतात. म्हणून जे अव्यवहित पूर्वकाली असतं त्यालाच काय म्हटलं जातं? कारण असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही कार्याध्यक्षाची सामुग्री आहे, तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे कार्याध्यक्षाची सामुग्री नसून मिथ्या वस्तू जरी असली तरी फक्त ती कशी पाहिजे? सजातीय पाहिजे. आणि म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच अध्यासाला काय आहेत? कारण आहेत. आणि ज्या वेळेला ही अनात्म वस्तू प्रतीला येत असते त्याच वेळेला ती वस्तू असते. जेव्हा त्या वस्तूची प्रतीती नसते त्यावेळेला ती वस्तू नसते. म्हणजे ज्या वेळेला त्या वस्तूचं ज्ञान असतं म्हणजे दृष्टी असते त्याच वेळेला काय असतं? सृष्टी असते, म्हणजे ती वस्तू असते. अशा प्रकारचा दृष्टी सृष्टीवादाचा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि दृष्टी सृष्टीवाद सांगितल्याच्या नंतर पुढे सांगतात की अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्याचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. अहंकारादी आणि त्याचे ज्ञान ही युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. ज्या क्षणी अहंकारादिकांचे ज्ञान उत्पन्न होते त्याच क्षणी अहंकारादिकांची उत्पत्ती होते आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्याच क्षणी अहंकारादिकांचा लय होतो. अहंकारादिक आणि त्यांचे ज्ञान हा अध्यास आहे. याचे विशेष विवेचन अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी करू. तूर्त अध्यास संभवनीय आहे की नाही एवढाच प्रश्न आहे. दृष्टी सृष्टीवाद सांगितला. दृष्टी सृष्टीवादामध्ये काय सांगितलं की ज्या वेळेला अनात्म वस्तूची प्रतीती असते त्याच वेळेला काय असतं? ती वस्तू असते. एरवी स्वरूपाने ती वस्तू नसतेच. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला हे अहंकाराधिक आहेत ते अहंकाराधिक उत्पन्न होतात आणि त्या अहंकाराधिकाचं ज्ञान उत्पन्न होतं. अहंकाराधिक लय पावतात आणि त्याचं ज्ञानही काय होतं? लय पावतं. म्हणजे दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीने ज्या वेळेला प्रतीती असते त्याच वेळेला अहंकाराधिकाची उत्पत्ती आहे. एरवी ते नाहीतच आहेत. म्हणजे त्याची प्रतीती ज्ञान, प्रतीती म्हणजे ज्ञान, त्या पदार्थाचं ज्ञान आणि तो पदार्थ हे कसे उत्पन्न होतात म्हटले? युगपत उत्पन्न होतात. एकाच वेळेला उत्पन्न होतात. म्हणजे पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे एकाच वेळेला उत्पन्न होतं. कारण ज्ञान असेल तर पदार्थ, त्या पदार्थात ज्ञान नसेल, प्रतीती नसेल तर तो पदार्थ सुद्धा स्वरूपाने नसतोच. म्हणून ते उत्पन्न कसे होतात? एकाच वेळी उत्पन्न होतात आणि एकाच वेळी त्याचा काय होतो? लय होतो.
युगपत म्हणजे एकाच वेळेला, म्हणजे पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान, अगोदर पदार्थ उत्पन्न झाला आणि नंतर पदार्थाचं ज्ञान झालं असं काही नाही. आपण व्यवहारामध्ये पाहतो, आपल्याला वाटतं हे पदार्थ अनंत कालापासून असेच पदार्थ आहेत, फक्त आता काय झालं आपल्याला त्याचं ज्ञान झालं. पण तसं नाही. ज्या वेळेला आपल्याला त्याचं ज्ञान झालं त्याच वेळेला त्या पदार्थाची काय झाली, उत्पत्ती झाली. आणि ज्या वेळेला त्या पदार्थाचं आपलं ज्ञान, त्या ज्ञानाचा लय झाला त्यावेळेला त्या पदार्थाचा सुद्धा काय झाला, लय झाला. म्हणजे पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे एकाच वेळेला काय होतं, लय पावतं आणि एकाच वेळेला त्याची काय होत असते, उत्पत्ती होत असते. हा दृष्टीसृष्टीवादाचा सिद्धांत आहे. मग ज्या क्षणी अहंकाराधिकांचे ज्ञान उत्पन्न होते त्याच क्षणी अहंकाराधिकांची उत्पत्ती होते. ज्या वेळेला अहंकाराधिकांचं ज्ञान उत्पन्न होतं त्याच वेळेला काय होतं, या अहंकाराधिकांची सुद्धा काय होते, उत्पत्ती होते. कारण ज्ञान असेल तरच सृष्टी आहे, ज्ञान नसेल तर नाही. त्याची प्रतीती असेल तेव्हाच तो पदार्थ आहे. प्रतीती संपली तो पदार्थ सुद्धा काय झाला, संपला. म्हणून अहंकाराधिकाचं ज्ञान उत्पन्न झालं त्याच क्षणाला तो पदार्थ काय होतो, उत्पन्न होतो. आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्याच क्षणी अहंकाराधिकांचा लय होतो. ज्ञानाचा लय झाला की त्या पदार्थाचा सुद्धा काय झाला, लय झाला. आता आपल्या समोर पुस्तक आहे, या पुस्तकाचं ज्ञान झालं. पुस्तक आणि पुस्तकाचं ज्ञान हे कसं झालं, एकाच वेळेला झालं. आणि ज्या वेळेला ज्ञान नसेल त्या पुस्तकाचं त्यावेळेला ते पुस्तक सुद्धा नाही आणि त्या पुस्तकाचं ज्ञान सुद्धा नाही. प्रतीती संपली म्हणजे वस्तूचा सुद्धा काय झाला, पदार्थाचा सुद्धा काय झाला, लय झाला. पण कधी झाला, त्याच्यामध्ये काही व्यवधान नाहीये कालाचं. त्याच क्षणी एकाच वेळेला ज्ञान आणि प्रतीती हे युगपत उत्पन्न होतात आणि युगपत दोघांचाही काय होतो, लय होतो. म्हणून अहंकाराधिकाची उत्पत्ती होते त्याच क्षणी त्याचा लय होतो. आणि ज्या क्षणी अहंकाराधिकांचा लय, ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्याच क्षणी अहंकाराधिकांचा काय होतो, लय होतो. अहंकाराधिक आणि त्याचे ज्ञान हा अध्यास आहे. हा जो बंध सांगितला अहंकाराधिक, तो अहंकार आणि त्या अहंकाराधिकाचं जे ज्ञान आहे हे दोन्ही कसे आहेत, सत्य नसून ते मिथ्या आहे. यालाच काय म्हटलं जातं, तर अध्यास म्हटलं जातं. तर याचं विवेचन करायचंय म्हणतात, पण आता नाही करायचं विवेचन. पुढे चौथ्या तरंगामध्ये ज्यावेळेला ख्याती वर्णन येईल त्यावेळेला जे अनिर्वचनीय ख्याती सांगणार आहेत त्यावेळेला विशेष प्रकाराने काय केलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. आता इथं एवढंच सिद्ध करायचंय की हा जो बंध आहे हा बंध आध्यस्त आहे की नाही, अध्यास घडू शकतो की नाही, एवढंच काय करायचंय, विशेष प्रकाराने त्याचं वर्णन करायचंय. आणि हे सांगत असताना प्रतीती आणि वस्तू युगपत उत्पन्न होतात आणि युगपत दोघांचाही काय होतो, लय होतो असं सांगितल्याच्या नंतर पूर्वपक्षाने या ठिकाणी शंका उपस्थित केलेली आहे. ते म्हणतात की आता अहंकारादी आणि त्याचे ज्ञान एकाच क्षणी लय पावतात हे म्हणणे बरोबर नाही. कारण वेदांत मतात अहंकारादी साक्षीभाष्य आहेत, म्हणून अहंकाराचे ज्ञानही साक्षीभाष्य आहे आणि साक्षी नित्य ज्ञानस्वरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले आहे. साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचे विषय अहंकाराधिक नित्य झाले पाहिजे, त्यांचा उत्पत्ती लय म्हणणे संभवत नाही. पूर्वपक्षी सांगतो की तुम्ही जे सांगितलं की अहंकाराधिक आणि त्याचं ज्ञान एकाच युगपत उत्पन्न होतात आणि युगपत काय होतं, त्यांचा लय होतो. पण तुमचं हे जे म्हणणं आहे, हे जे बोलणं आहे, हे बोलणं कसं आहे, चुकीचं आहे, बरोबर नाही. याचं कारण काय, तर तुम्हीच पाठीमागं काय केलेलं आहे, हे जे अहंकाराधिक आहेत हे अहंकाराधिक कसे आहेत, साक्षीभाष्य आहेत असं म्हणून पाठीमागं ज्यावेळेला विषयाचं निरूपण केलं त्यावेळेला सांगितलेलं आहे. आणि मग साक्षी हा कसा आहे, नित्य आहे. कारण साक्षीचा आणि ब्रह्माचा भेद नाहीये. भेद जरी मानायचा ठरला तरी कोणता भेद आहे, उपाधिकृत भेद आहे. आणि उपाधिकृत भेद असल्यामुळे तो सत्य नाहीये. म्हणून साक्षी आणि ब्रह्म कसं आहे, एकच आहे. आणि ब्रह्म जर नित्य आहे तर मग साक्षी सुद्धा कसा झाला, नित्यच झाला. म्हणून साक्षी कसं सांगितलेलं आहे, नित्य सांगितलेलं आहे. मग जर साक्षी नित्य आहे तर साक्षीला जे ज्ञान होतं ते ज्ञान सुद्धा कसं असलं पाहिजे, नित्यच असलं पाहिजे. आणि मग त्या साक्षीचा जो विषय आहे, ज्याचं ज्ञान होतं ते विषय अहंकाराधिक हे विषय आहेत, हे विषय सुद्धा कसे असले पाहिजे, नित्यच असले पाहिजे. ज्या अर्थी साक्षी नित्य आहे त्या अर्थी साक्षीचं ज्ञान नित्य आहे आणि साक्षीचे विषय सुद्धा कसे झाले, नित्यच झाले. आणि मग विषय नित्य झाले, त्या विषयाचं ज्ञान नित्य झालं आणि तुम्ही तर सांगता की युगपत त्याचा काय होतो, लय होतो. म्हणून
त्याचा लय होतो असं मात्र म्हणता येत नाही. त्याची उत्पत्ती होते, त्याचा लय होतो हेही म्हणणं काही नाही, तर संभवत नाही. अशा प्रकारे पूर्वपक्षाने काय केलेले या ठिकाणी शंका उपस्थित केलेली आणि त्या शंकेचं समाधान सांगतात. अहंकाराधिकांचे ही वृत्तीच्या साह्याने साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. त्या वृत्तीचा उत्पत्ती लय संभवतो, म्हणून अहंकाराधिकांची उत्पत्ती लय संभवतो. अशा रीतीने उत्तरोत्तर अहंकारादी आणि त्यांचे ज्ञानोत्पत्ती हेतू पूर्व मिथ्या अहंकाराधिकांचा ज्ञानजन्य संस्कार आहे. म्हणजे या शरीरात हल्ली जो अहंकारादी सर्व जगताचा अध्यास होत आहे, त्या पूर्व शरीराच्या ठिकाणी झालेला मिथ्या अहंकारादी जगताच्या ज्ञानाचा संस्कार आहे. पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्याच कारण त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या अहंकारादी ज्ञानाचा संस्कार हे होय. या प्रकाराने पूर्व मिथ्या अहंकाराधिकांचा ज्ञानजन्य संस्कार उत्तरोत्तर अहंकाराधिकांच्या अध्यासाविषयी हेतू आहे. त्यावेळेला पूर्व पक्षाचं समाधान करतात की आम्ही साक्षी नित्य सांगितलंय हे बरोबर आहे, आणि साक्षी काय करतो, पदार्थाचं प्रकाशन करतो, वस्तूचं प्रकाशन करतो, म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान करून देतो, हे असं आम्ही सांगितलं. पण आमच्या सांगण्याचा अर्थच तुझ्या लक्षामध्ये नाही आलेला. साक्षी ज्यावेळेला कोणत्याही पदार्थाचं प्रकाशन करतो त्यावेळेला साक्षी प्रत्यक्ष त्या पदार्थाचं प्रकाशन करतो का? साक्षीला कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं प्रकाशन करता येत नाही. मग साक्षी कसा प्रकाशन करतो, तर अंतःकरण वृत्तीच्या द्वारा काय करत असतो, प्रकाशन करत असतो. साक्षी स्वतः स्वयं कोणत्याही पदार्थाचं प्रकाशन करू शकत नाही, म्हणून त्याच्याकडे तशा प्रकारचं सामर्थ्य नाही. म्हणून साक्षी हा अहंकाराधिकांचं जे प्रकाशन करतो ते अंतःकरण वृत्तीच्या साह्याने काय करतो, प्रकाशन करतो. प्रकाशन करतो म्हणजे काय करतो, त्या वस्तूचं ज्ञान करून देतो. कालच सांगितलं की अंतःकरणाची वृत्ती काय करते, पदार्थापर्यंत जाते, आणि पदार्थापर्यंत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारी जी आवरण, अंधकाराचं आवरण, अज्ञानाचं आवरण, या दोन्ही आवरणाचा काय करतो, नाश करतो. म्हणजे प्रकाशाच्या साह्याने अंधकाराचं आवरण दूर होतं, आणि जी अंतःकरणाची वृत्ती त्या पदार्थापर्यंत गेल्याच्या नंतर त्या पदार्थाच्या आकाराची होते, आणि पदार्थाच्या आकाराची झाल्याच्या नंतर त्या वृत्तीमध्ये असणारा जो साक्षीचा जो आभास आहे तो आभास काय करतो, त्या अज्ञानाच्या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी असणारा आभास त्या पदार्थावर असणारं जे अज्ञानाचं आवरण आहे त्या अज्ञानाचा आवरणाचा नाश करतो, आणि त्या पदार्थाचं काय करून देतो, ज्ञान करून देतो. म्हणजे प्रत्यक्ष स्वतः साक्षीनं त्या पदार्थाचं ज्ञान नाही केलं, वृत्तीच्या साह्याने काय केलं, त्या पदार्थाचं ज्ञान करून दिलं. म्हणून साक्षात साक्षी हा त्या अहंकाराधिकांचं काय करत नाही, प्रकाशन करत नाही, तर तो कोणाच्या साह्याने करतो, वृत्तीच्या साह्याने करतो. आणि मग या ठिकाणी ही जी वृत्ती आहे या वृत्तीचा उत्पत्ती लय संभवतो, म्हणून अहंकाराधिकांचाही उत्पत्ती लय संभवतो. ही अंतःकरणाची वृत्ती, त्या वृत्तीचा लय होतो, दुसरी वृत्ती उत्पन्न होते, त्या वृत्तीचा लय होतो, ही अशी परंपरा काय असते, सतत चालू असते. म्हणून अंतःकरणाच्या वृत्तीचा लय, उत्पत्ती आणि लय काय होऊ शकतो, संभवू शकतो. आणि त्यामुळं साक्षी नित्य आहे या आमच्या सिद्धांताला कुठल्याही प्रकारची हानी निर्माण होत नाही. कारण साक्षीचा नाशही होत नाही, साक्षी उत्पन्नही होत नाही. मग नाश कोणाचा होतो आणि उत्पत्ती कोणाची होते, तर वृत्तीची उत्पत्ती होते, आणि वृत्तीचा काय होत असतो, लय होत असतो. आणि ही वृत्ती काय करत असते, विषयाचं काय करत असते, तर प्रकाशन करून देत असते. म्हणून साक्षी जरी नित्य असला तरी सुद्धा ते साक्षीचं जे ज्ञान आहे किंवा तो जो विषय आहे तो विषय मात्र नित्यच असला पाहिजे असा काही नियम नाही. उलट त्या वृत्तीचा काय होत असतो, उत्पत्ती होत असते, आणि त्या वृत्तीची काय होत असते, लय सुद्धा होत असतो. म्हणून वृत्तीचा उत्पत्ती लय संभवतो. म्हणून वृत्तीने जे प्रकाशन केलेले अहंकाराधिक आहेत त्या अहंकाराधिकांची सुद्धा काय होऊ शकते, उत्पत्ती आणि लय संभवू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. म्हणजे पूर्व पक्षाला शंका का निर्माण झाली, त्याला साक्षी भाष्य या पदाचा अर्थच व्यवस्थित न समजल्यामुळे त्याच्या ठिकाणी अशा प्रकारची काय झालेली, शंका उत्पन्न झालेली आहे. अशा रीतीने उत्तरोत्तर अहंकारादी आणि त्यांचे ज्ञानोत्पत्तीचा हेतू पूर्व मिथ्या अहंकाराधिकांचा ज्ञानजन्य संस्कार आहे. अशा रीतीने उत्तर म्हणजे पुढचे जे काही अहंकाराधिक आहे आणि त्या अहंकाराधिकांचं ज्ञान आहे
त्या ज्ञानाची उत्पत्ती आणि त्या ज्ञानाच्या उत्पत्तीचं कारण हे कोणाला कारणीभूत होतात म्हणतात? जे पूर्व जे अहंकार आहेत त्या अहंकाराधिकाच्या ज्ञानजन्य संस्कारामुळे काय होतात? कारण होतात. म्हणजे पूर्वीचा ज्ञानाचा जो मिथ्या जो बंध आहे हे अहंकाराधिक, त्या पूर्वीच्या अहंकारादी बंधाचा संस्कार कुठं होतो? पुढच्या जन्मामध्ये असणारा जो अहंकाराधिक आहे त्याच्या ठिकाणी काय होत असतो? हा अध्यास संभवू शकतो. मग या जन्मामध्ये आपल्याला जो या अहंकाराधिकांचा अध्यास झाला हा कशामुळे घडला? पूर्वजन्माच्या ठिकाणी असणारा जे अहंकाराधिक आहेत ते जरी अध्यासिक असले तरी सुद्धा त्याच्या संस्कारामुळे आता काय झालेलं आहे? या जन्मामध्ये या अहंकाराधिकांचा काय झाला? अध्यास झाला. मग या जन्मामध्ये पूर्वीच्या जन्मातल्या अहंकाराधिकांच्यामुळे काय झाला? संस्कारामुळे काय झाला? अध्यास झाला. मग त्या जन्मामध्ये कुठं कशाचा अध्यास झाला? तर त्या जन्मामध्ये त्याच्या पाठीमागच्या जन्माचा काय झाला? संस्काराचा काय झालेला आहे? अध्यास झालेला आहे. असं चला कुठपर्यंत बी 100 तास सांगत बसलं तरी सुद्धा या जन्माला कारणीभूत कोण? संस्कार, मागच्या जन्माचे संस्कार. मागच्या जन्माला कारणीभूत कोण? त्याच्या पाठीमागच्या जन्मातले संस्कार. त्याला कारणीभूत कोण? त्याच्या पाठीमागच्या जन्मातले संस्कार. मग अशा प्रकारे पूर्व मिथ्या अहंकाराधिकांचा ज्ञान संस्कार आहे. म्हणजे पूर्वीच्या हे जे अहंकाराधिक आहेत मिथ्या असलेले, त्या मिथ्या अहंकाराधिकाच्या योगाने त्याच्यापासून उत्पन्न होणारं ज्ञान आणि त्या ज्ञानापासून उत्पन्न होणारा जो संस्कार, तो संस्कारच काय आहे? तर कारणीभूत आहे. म्हणजे या शरीरात हल्ली जो अहंकाराधिक सर्व जगताचा अध्यास होत आहे, आताच्या शरीरामध्ये या अहंकारादी जगताचा काय होतोय? आपल्याला अध्यास होतोय. मग या अध्यासाला कारण कोण आहे? तर त्यास पूर्व शरीराच्या ठिकाणी झालेल्या मिथ्या अहंकारी जगताच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे. पूर्वीच्या जन्मामध्ये असणारं जे शरीर आहे आणि त्या शरीराच्या ठिकाणी जे अहंकाराधिक आहे किंवा हे जगत आहे समष्टीच्या दृष्टीने, त्या जगताच्या ज्ञानाचा संस्कार काय आहे? पूर्वजन्माचा या जन्माला काय आहे? तर कारणीभूत आहे. आणि पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्याच कारण त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या अहंकाराधिकाच्या ज्ञानाचा संस्कार होय. पूर्वजन्माला त्याच्या पूर्वीच्या जन्मातला काय आहे? तर अहंकारादी ज्ञानाचा जो संस्कार आहे तो संस्कार कारणीभूत आहे. त्याच कारण त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या अहंकारादी ज्ञानाचा संस्कार हे होय. या प्रकाराने पूर्व मिथ्या अहंकाराधिकांचा ज्ञानजन्य संस्कार उत्तरोत्तर अहंकाराधिकांच्या अध्यासाविषयी हेतू आहे. पूर्वीच्या जन्मातला जो ज्ञानाधिकाचा संस्कार आहे, ज्ञानापासून उत्पन्न झालेला जो संस्कार आहे तोच उत्तरोत्तर म्हणजे पुढे होणाऱ्या जन्माला काय आहे? तर कारणीभूत आहे आणि त्याच्या योगाने काय होतो? अध्यास घडू शकतो. याप्रमाणे सिद्धांताने आपलं मत सांगितल्याच्या नंतर पूर्वपक्षाने पुन्हा या ठिकाणी शंका उपस्थित केलेली आहे. ते सांगतात, अहो हा जरी नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास झाला त्याला संस्कार कोठला? त्याचे पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकारादी आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास होतो त्या अध्यासाचा संस्कार कोणता? अशी आमची शंका आहे. तेव्हा तत्पूर्वीचा संस्कार आपण आणणार कुठून? त्यावेळेला तुम्ही सिद्धांत पक्षाने सांगितलं की या जन्माच्या अध्यासाला कारणीभूत कोण आहे? पूर्वजन्माचा अध्यास. पूर्वजन्माच्या अहंकारादी जो बंध आहे त्या बंधाच्या ज्ञानापासून उत्पन्न झालेले संस्कार, त्याला त्याच्या पाठीमागचे जन्माचे, त्याला त्याच्या पाठीमागचे जन्माचे, अशा प्रकारची ही कारण मीमांसा सांगितल्याच्या नंतर पूर्व पक्षी फार हुशार आहे. तो सांगतो असा जरी नियम असला तरी जो पहिला जन्म झाला म्हणजे सृष्टी उत्पन्न झाली आणि सृष्टी उत्पन्न झाल्याच्या नंतर जो प्रथम जन्म झाला त्या प्रथम जन्मामध्ये कुठून संस्कार आणला? आता या जन्मामध्ये बरोबर आहे, या शरीरामध्ये बरोबर आहे की पूर्वीच्या जन्माचा आपल्याला काय झाला? पूर्वीच्या जन्मामध्ये आपण मिथ्या जो बंध होता त्या बंधाचं जे ज्ञान झालं त्या ज्ञानापासून जे संस्कार झाले आणि त्या संस्कारामुळे या जन्मात या बंधाचा काय झालेला आहे? जगताचा काय झालेला आहे? अध्यास झालेला आहे. पण सृष्टी उत्पन्न झाली आणि जो पहिला जन्म झाला त्या पहिल्या जन्मामध्ये कुठून संस्कार निर्माण झाला? कारण त्याच्यापूर्वी तर काही जन्म झालेलाच नव्हता. मग पहिल्या जन्मामध्ये त्याला संस्कार कुठून आला? कारण त्याच्यापूर्वी अहंकार नव्हता आणि त्या अहंकाराच्या ज्ञानाचा अध्यासही होणं संभवनीय नाही. मग असं असताना सुद्धा आता तो जो पहिला जन्म झाला त्या पहिल्या जन्मामध्ये जो अहंकार आणि त्या अहंकाराच्या ज्ञानाचा जो संस्कारापासून उत्पन्न झालेला जो अध्यास आहे तो अध्यास कसा झाला? त्याला कुठला संस्कार होता? कारण जर असं मानलं की त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार झाला असं जर म्हणलं तर सृष्टीच्या सुरुवातीला ज्या वेळेला पहिला जन्म झाला
त्यावेळेला त्याच्यापूर्वी अहंकाराधिक नव्हते, त्याचं ज्ञान नव्हतं, त्या ज्ञानाचा संस्कार नव्हता. आणि असं नसताना सुद्धा पहिल्या जन्मामध्ये तुम्ही म्हणता की अध्यास होतो, मग तो अध्यास होणार कुठून? कारण त्याला संस्कारच कोणता आहे? संस्कार होण्याला काही कारणच नाही. अशा प्रकारची आमची शंका आहे. तेव्हा जो पहिल्या जन्मासाठी पूर्वीचा जो संस्कार आहे तो संस्कार कुठून आणणार? अशा प्रकारची काय केलेली शंका उपस्थित केलेली. खरं तर या शंकेचं समाधान करणे अवघड आहे. इथं स्पष्ट लिहिलंय, ही शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळे कोणासही होते आणि या शंकेचे समाधान होणेही अशक्य आहे असे वाटते. पण वेदांत सिद्धांत असा आहे की ब्रह्म, अविद्या आणि त्या दोघांचा संबंध, त्याचप्रमाणे जीव, ईश्वर व त्यांचा भेद हे 6 स्वरूपता अनादी आहेत. या 6ची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. तर ते सांगतात, ही जी शंका विचारलेली आहे की सृष्टीच्या प्रारंभी जो पहिला जन्म झाला त्या पहिल्या जन्मामध्ये संस्कार आणला कुठून? तर त्यावेळेला सांगतात की ही शंका कोणाला उत्पन्न होते? ज्याला वेदांताचे सिद्धांत माहीत नाहीत अशा कोणाला सुद्धा ही शंका काय होऊ शकते? उत्पन्न होऊ शकते. या शंकेचं समाधान सांगणंही अवघड आहे, परंतु तरी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो, सिद्धांत पटवण्याचा प्रयत्न करतो. तर ते सांगतात की वेदांतामध्ये असं मानलेलं आहे, 6 पदार्थ अनादी मानलेले आहेत. कोणते कोणते? तर पहिलं आहे ब्रह्म. ब्रह्म हे कसं आहे? अनादी आहे. दुसरं सांगितलंय अविद्या. अविद्या ही सुद्धा कशी आहे? अनादी आहे. मग अविद्या आली की ब्रह्माचा तिच्या ठिकाणी काय होणार? संबंध होणार. म्हणून ब्रह्म आणि अविद्या या दोघांचा संबंध हे सुद्धा कसं झालं? यांचा संबंध सुद्धा केव्हापासून आहे? तर अनादी आहे. त्याप्रमाणे जीव केव्हा उत्पन्न झाला? तर तो सुद्धा कसा आहे? अनादी आहे. आणि ईश्वर अनादी आहे. आणि जीव आणि ईश्वर यांचा जो भेद आहे हा भेद सुद्धा कसा आहे? अनादी. अनादी म्हणजे ज्याचा आधी सांगता येत नाही त्याला काय म्हटलं जातं? अनादी. म्हणजे हा पदार्थ केव्हा उत्पन्न झाला हे सांगताच येत नाही. जीव केव्हा उत्पन्न झाला काही सांगता येत नाही. मग ज्याची उत्पत्ती सांगता येत नाही त्याला काय म्हटलं जातं? अनादी म्हटलं जातं. ज्याला आधीच नाही, ज्याला आधी नाही तर त्याचा आधी काय सांगणार? म्हणून ज्याला आधी नाही ते पदार्थ कसे आहेत? तर अनादी आहेत. पण कसे अनादी आहेत म्हणतात? हे स्वरूपाने अनादी आहेत. हे जरी सगळे अनादी असले तरी सुद्धा त्याच्यातले जे काही पदार्थ आहेत या पदार्थाचा अंत होतो. त्याच्यामध्ये फक्त एकच पदार्थ असा आहे तो म्हणजे ब्रह्म. हे ब्रह्म अनादी पण आहे आणि पुन्हा कसं आहे? अनादी शांत म्हणून सांगितलेलं आहे. बाकीचे पदार्थ जरी अनादी असले तरी सुद्धा त्यांचा काय होतो? अंत होतो. म्हणून बाकीचे पदार्थ अनादी आणि अंतवान आहेत, शांत आहेत. आणि ब्रह्म कसं आहे? अनादी अनंत आहे. ब्रह्म हे अनादी आहे पुन्हा अनंत आहे. अनंत आहे म्हणजे त्याचा कधीही नाश संभवू शकत नाही. कुठेही असणार आहे, पूर्वीही होतं आणि आताही आहे. पण बाकीचे पदार्थ मात्र काय होत असतात? त्याचा बाध होत असतो. ब्रह्मज्ञानाने बाकीच्या पदार्थाचा काय होत असतो? बाध होत असतो. म्हणून हे पदार्थ कसे आहेत? शांत आहेत. आणि ब्रह्म हे कसं आहे? तर अनंत आहे. म्हणून हे 6 पदार्थ जे आहेत हे स्वरूपाने कसे आहेत? अनादी आहेत. आणि या 6ची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. स्वरूपाच्या दृष्टीने यांची काय होत नाही? तर उत्पत्ती होत नाही. म्हणून यांना काय मानलेलं आहे? अनादी मानलेलं आहे. आता अहंकारादिकांची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितलेली आहे. म्हणून अहंकारादी सर्व पदार्थ स्वरूपे करून अनादी नसले तरी प्रभाव रूपाने अनादी आहेत. आता अहंकारादिक हे जे पदार्थ आहेत या पदार्थाची उत्पत्ती काय केलेली आहे? श्रुतीमध्ये म्हणजे वेदामध्ये काय केलेले आहे? सांगितलेले आहे. मग हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ जरी स्वरूपाच्या दृष्टीने त्यांना अनादी म्हणता येत नाही, पण तरी सुद्धा हे पदार्थ कसे आहेत? तर स्वरूपाच्या प्रभाव रूपाने कसे आहेत? अनादी आहेत. प्रभाव रूपाने अनादी आहे म्हणजे एक प्रभाव संपला की दुसरा प्रभाव काय होत असतो? निर्माण होत असतो. म्हणजे आपण पाहतो की जर आपण बस स्टॉपला गेलो तर तिथे काय असतात? माणसं असतात. आणि माणसं बघितल्याच्यानंतर एक मनुष्य काय म्हणतो, अहो काल सुद्धा एवढीच माणसं होती इथे. पण काल जरी एवढी माणसं होती तर ती कालचीच माणसं आज आहेत का? नाही. हा जो प्रभाव आहे हा प्रभाव काय होत असतो? अखंड चालत असतो. एक माणसं गेली दुसरी माणसं त्या ठिकाणी आली.
किंवा आपण जर इंद्रायणीला स्नान करायला गेलो सकाळी आणि स्नान करायला गेल्याच्या नंतर म्हणतो कालच्याच पाण्यामध्ये काय केलं, स्नान केलं. मग कालच्या पाण्यामध्ये स्नान केलं का, स्नान करून बाहेर निघेपर्यंत ते पाणी कुठंतरी निघून गेलं. कालचं पाणी गेलं 100 किलोमीटर पुढे निघून, पण तरी सुद्धा काय म्हणतो, कालच्याच पाण्यामध्ये स्नान केलं. म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे तो प्रवाह कसा होतो, अखंड चालूच असतो. म्हणून त्याला कसं म्हणायचं तर प्रवाह रूपाने अनादी. म्हणजे हे जे जगत आहे, एक जगत संपलं की दुसरं जगत, एक सृष्टी संपली की दुसरी सृष्टी काय होत असते, उत्पन्न होत असते. म्हणजे हा जो जगताचा प्रवाह आहे, हा जो सृष्टीचा प्रवाह आहे, हा प्रवाह कसा असतो, अखंड चालू असतो. म्हणून हे जे पदार्थ आहेत, अहंकाराचे पदार्थ किंवा जगताचे जे आहेत, हे पदार्थ जरी स्वरूपाच्या दृष्टीने अनादी नसले तरी सुद्धा ते कसे आहेत तर प्रभाव रूपाने कसे आहेत, अनादी आहेत. बाकीचे जे पदार्थ सांगितले कोणते कोणते, ब्रह्म, अविद्या, त्यांचा संबंध, जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद, हे पदार्थ मात्र कसे आहेत, स्वरूपाच्या दृष्टीने अनादी आहेत. आणि अहंकारादी बंध यांना सुद्धा श्रुतीने काय केलेलं आहे, अनादी सांगितलेलं आहे. पण जरी अनादी सांगितलेलं असलं तरी सुद्धा असंही सांगितलेलं आहे की या पदार्थांची काय होत असते, उत्पत्ती होते. मग यांना अनादी का म्हणायचं, तर हे यांचा प्रवाह अखंड काय असतो, नित्य चालू असतो. म्हणून या पदार्थांना काय म्हणायचं तर प्रभाव रूपाने अनादी आहेत, असं त्यांना काय करायचं, म्हणायचं. म्हणून प्रभाव रूपाने अनादी आहेत. सर्व वस्तूंचा प्रभाव केव्हाही नाहीसा होत नाही. ह्या ज्या वस्तू आहेत, हे जे जगत आहे, जगतामध्ये असणारे जे पदार्थ आहेत, या पदार्थ काय होत, केव्हाही ते काय होत नाहीत, नष्ट होत नाहीत. एक नष्ट झाला तर दुसरा काय होत असतो, निर्माण होतो. एक घट फुटला, दुसरा घट काय होत असतो, निर्माण होत असतो. एक मनुष्य मेला, दुसरा काय होत असतो, उत्पन्न होत असतो. म्हणजे अशा प्रकारचा जो प्रवाह आहे, हा प्रवाह सतत चालू असतो. त्यांचा प्रवाह कधीही खंडित होत नाही. म्हणून त्यांना काय म्हणायचं तर प्रवाह रूपाने अनादी. अनादी कालामध्ये पूर्वी कोणत्याही समयी घट नव्हता, पट नव्हता, चोर, जार, व्याघ्र, सर्प, शहाणे, वेडे वगैरे सर्व वस्तू नव्हत्या असे नाही. काही शहाणे मरतात, दुसरे नवीन उत्पन्न होतात. याच प्रकारे सर्व वस्तूंचा प्रभाव अनादी आहे. म्हणजे पूर्वीच्या काळापासून केव्हाही जरी बघितलं, लोक म्हणतात अलीकडच्या काळामध्ये जगत फार बिघडलेलं आहे, पण तसं काही नाही. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा असंच होतं. शहाणी माणसं पूर्वी होती, आताही शहाणी माणसं आहेत. वेडी माणसं पूर्वी होती, पूर्वीच्या काळातही वेडी माणसं होती. मूर्ख माणसं आताच आहेत असं काही नाही. पूर्वीच्या काळामध्ये आपण सगळ्या पुराणांचा दांडोळा घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा मूर्ख माणसं होतीच. आताही मूर्ख माणसं आहेत. चोर होते त्यावेळेला सुद्धा, नाही का, वाल्या कोळ्यासारखे. म्हणजे रामायणा काल त्याच्याही पूर्वी तो वाल्या कोळी होता आणि तो काय करत होता, लुटारूचा धंदा करत होता. म्हणजे चोर आताही आहेत, आताच लोकांचे खिशे कापतात असं काही नाही. फक्त चोरांमध्ये फरक आहे. आता मात्र काय करतात, सांगून फसवतात, गोड बोलून काय करतात, केसाने गळा कापतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये उघड उघड चोऱ्या करायचे, आहे की नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये चोर होते, जार होते, वाघ होते, सर्प होते, शहाणे होते, वेडे होते. आणि आता सुद्धा त्या वस्तू आहेतच. म्हणजे त्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव कसा असतो, नित्य चालू असतो. काही मरतात, काही नवीन उत्पन्न होतात. काही शहाणे मरतात आणि दुसरे नवीन काय होतात, उत्पन्न होतात. उलट पूर्वीच्या काळात शहाणे होते, आता मात्र 150 शहाणे उत्पन्न होतात. म्हणून या प्रकारे करून सर्व वस्तूंचा प्रभाव अनादी. अशा प्रकारे हा जो पदार्थांचा, वस्तूंचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव सतत काय असतो, चालू असतो. म्हणून तो प्रभाव कसा आहे तर अनादी आहे. सृष्टीच्या प्रलय कालातही झोपेत ज्या प्रकारे सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात, त्याचप्रमाणे सर्व वस्तू सहवर्तमान जगत संस्कार रूपाने अविदित राहते. ज्याप्रमाणे झोपेमध्ये काय होत असतं, आपण झोपी गेलो, नाही का, विचार करून झोपतो रात्रीचं की उद्या सकाळी 4 वाजताच उठायचं आणि उठल्याबरोबर जोगबाराजांचा सप्ताह चालू आहे, तिथे काय करायचं, स्नान करून काकड्याला जायचं, असा विचार करतो आणि झोपतो. झोपेमध्ये काय झालं, सगळ्याच्या सगळं आपण विसरून गेलो तरी सुद्धा सकाळी जागा झाल्याबरोबर ते पूर्वीचा केलेला संकल्प आहे किंवा जे संस्कार आहेत ते संस्कार काय होत असतात, उद्भूत होत असतात. मग हे संस्कार राहिले कुठं, त्याचं जे कारण आहे त्या कारणाच्या ठिकाणी ते संस्कार काय झाले, लीन झाले. आणि जागा झाल्याच्या नंतर ते संस्कार काय झाले, पुन्हा जागृत झाले. त्याचप्रमाणे या सृष्टीचं सुद्धा तसं आहे. ज्या वेळेला या सृष्टीचा लय होतो त्यावेळेला त्या सृष्टीमध्ये असणारे
संस्कार रूपाने ही सृष्टी काय होत असते, आपल्या कारणामध्ये काय होत असते, लीन होत असते आणि पुन्हा त्या संस्कारानुरूप काय होत असते, पुन्हा नवीन सृष्टी काय होत असते, उत्पन्न होत असते. म्हणजे ही सृष्टीची जी परंपरा आहे ही परंपरा कधीही खंडित होत नाही, ही परंपरा काय होत असते, सतत सारखी चालूच राहत असते. म्हणून हा जो प्रवाह आहे सृष्टीच्या प्रलय कालातही झोपेमध्ये ज्याप्रमाणे जागृत वस्तू जशा संस्कार रूपाने राहतात त्याचप्रमाणे ह्या सर्व वस्तू काय राहतात तर संस्कार रूपाने कुठे राहतात, त्याचं या सृष्टीचं जे कारण आहे, या सृष्टीचं कारण कोण आहे, अविद्या किंवा अज्ञान किंवा माया काहीही म्हणा त्याला, त्या अविद्येमध्ये काय राहतात तर संस्कार रूपाने राहत असतात आणि मग त्या संस्काराने दुसऱ्या सृष्टीचा आरंभ होतो. म्हणून सृष्टीच्या आरंभी प्रथम जन्मात पूर्वसृष्टीतील संस्कार कारण आहे आणि ही सृष्टीची परंपरा अनादी असल्यामुळे प्रथमच्या सृष्टीत किंवा प्रथमच्या जन्मात अहंकाराधिक अध्यास संस्कार कोणता ही शंकाच संभवत नाही. तर ते सांगतात अशाप्रमाणे या सृष्टीमध्ये जो अहंकाराधिकांचा अध्यास झाला नाही का, या जन्माला कोण कारण, त्याच्या अगोदरचा जन्म, त्याला कारण कोण, त्याच्या अगोदरचा जन्म. मग पहिल्या जन्म सृष्टीचा आरंभ झाला, त्या पहिल्या जन्माला कुठला संस्कार आला, त्याच्या पूर्वीच्या सृष्टीतला नाही का. आता ज्या वेळेला हे जगत आहे या जगतामध्ये पहिल्या जन्मामध्ये जो आपल्याला अध्यास झाला, त्या अध्यासाला संस्कार कुठला तर पाठीमागची जी सृष्टी होती त्या सृष्टीतलाच काय झाला. कारण मध्यंतरी जरी सृष्टी नसली, जरी तिचा लय झालेला असला तरी सुद्धा ते जगत कुठं होतं, अविद्येच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या कारणामध्ये काय झालेलं होतं, लीन झालेलं होतं आणि त्या जगताची पुन्हा उत्पत्ती झाल्याबरोबर ते संस्कार काय झाले, पूर्वीचे उद्रुत झाले झोपेप्रमाणे. झोपेमध्ये जरी ते संस्कार लीन झालेले असले तरी सुद्धा पुन्हा जागृत अवस्थेला आलं की ते संस्कार जसे उद्भूत होतात त्याप्रमाणे पाठीमागच्या सृष्टीतले जे संस्कार आहेत ते संस्कार काय होत असतात, नवीन सृष्टी निर्माण झाली म्हणजे त्या सृष्टीमध्ये ते संस्कार काय होत असतात, उद्भूत होत असतात. ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळं गवत काय होतं, वाळून जातं, जळून जातं आणि पाऊस पडला की ते अंकुर काय होत असतात, पुन्हा उत्पन्न होत असतात. मग ते बीज राहिले कुठं तर त्या जमिनीमध्ये काय झालेले आहेत, सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि पाऊस झाल्याच्या नंतर तेच काय होतात, त्या बीजांना काय होत असतात, अंकुर फुटत असतात. त्याप्रमाणे या सृष्टीला कारणीभूत पाठीमागच्या सृष्टीचे संस्कार कारणीभूत आहेत. त्या पाठीमागच्या सृष्टीमध्ये ज्या वेळेला जगत निर्माण झालं त्याला कारणीभूत कोण, त्याच्या पाठीमागचे जगत, त्याला कारणीभूत कोण, त्याच्या पाठीमागचं जगत. अशा प्रकारे ह्या जगताची, या सृष्टीची जी परंपरा कशी आहे, अनादी प्रवाह रूपाने चालूच आहे. त्याप्रमाणे मग पहिला जन्म कोणता हा प्रश्नच काय होत नाही, त्या ठिकाणी निर्माण होत नाही. कारण ही परंपरा कशी आहे तर अनादी असल्यामुळे प्रथम सृष्टीत किंवा प्रथम जन्मात अहंकाराधिकांचा अध्यास कुठून झाला असं म्हणणंच काय होत नाही तर संभवत नाही. म्हणून तुमची शंकाच कशी आहे तर चुकीची आहे. कारण तुम्हाला अनादी शब्दाचा अर्थच माहीत नाही, अनादी पदार्थ कोणते आहेत हेही माहीत नाही. म्हणून आम्ही सांगतो आणि तुम्ही आता काय करा, गप बसा, याच्या पुढे कुठल्याही प्रकारची शंका विचारू नका. परंतु या अनादित्वाचे ज्या ज्ञान नाही त्याशी शंका उत्पन्न होते. ही शंका कोणाला येते, ज्याला हे अनादी पदार्थाचं ज्ञान नाही, म्हणजे ही परंपरा, सृष्टीची परंपरा, अखंड धारा, अखंड प्रवाह कसा चालू आहे हे माहीत नाही, त्यालाच अशा प्रकारच्या काय होत असतात, शंका उत्पन्न होत असतात. त्यासाठी आणखीन एक उदाहरण दिले त्यांनी इथे, रहाड गाडग्याच्या माळेस असलेल्या मडक्यात प्रथम कोणते, या प्रश्नास माळेस प्रथम बांधले ते प्रथम असे कोणी उत्तर दिल्यास माळ बांधते वेळी त्याला प्रथमत्व असले तरी ती माळ तयार होऊन फिरू लागले म्हणजे अमुक एक मडके प्रथम असे सांगता येणे शक्य नाही. इतकेच म्हणता येईल की एकाच्या पुढील हे दुसरे, यापेक्षा जास्त उत्तर देता येणार नाही. रहाड गाडगं, पूर्वीच्या काळामध्ये छोट्या छोट्या विहिरी असायच्या घराच्या समोर आणि त्या विहिरीचं पाणी एकदम खोल असायचं. मग पाणी काढायचं असेल तर कसं असायचं, कसं काढायचं तर रहाड गाडग्याच्या साह्याने ते काय करायचं, पाणी काढायचं. त्यावेळेला काय मोटार नव्हती, बटन दाबलं की लगेच पाणी वर आलं, अशी काही व्यवस्था नव्हती. रहाड गाडगं म्हणजे काय असायचं, एक माळ तयार केलेली असायची आणि त्याला काय केलेलं असते, छोटे छोटे काय केलेले असायची, मडकी बांधलेली असायची. असे अनेक मडके त्याला बांधल्याच्या नंतर ती मडके काय करायची, खाली जायची, पाण्यामध्ये भरायची, वरती आलं की काय करायचं, पाणी त्याचं खाली रिचलं जायचं. मग या रहाड गाडग्याच्या माळेमध्ये पहिलं गाडगं कोणतं असा जर प्रश्न विचारला तर ज्या वेळेला बांधलं त्यावेळेला सांगता येईल, हे बघा हे पहिलं आहे, नंतर हे दुसरं आहे, हे तिसरं आहे.
म्हणजे बांधण्याच्या वेळेला हे मडकं प्रथम आहे असं सांगता येईल, पण ज्या वेळेला सगळे मडके बांधून झाले आणि बांधून झाल्याच्या नंतर ती रहाड गाडग्याची माळ फिरायला लागली आणि फिरायला लागल्याच्या नंतर विचारलं की बाबा रे याच्यामध्ये पहिलं मडकं कोणतं, तर काय सांगता येईल, जे पहिलं बांधलं ते पहिलं, एवढंच त्याचं उत्तर काय करता येईल, सांगता येईल. पहिलं मडकं काय करता येणार नाही, सांगता येणार नाही. त्याप्रमाणे पहिली सृष्टी कोणती उत्पन्न झाली, जी पहिली उत्पन्न झाली ती पहिली झाली. याच्यापेक्षा जास्त काय सांगता येईल, कारण हा जो सृष्टीचा प्रभाव आहे, हा जो जगताचा प्रभाव आहे, हा कसा आहे, अनंत आहे. एक सृष्टी गेली की दुसरी सृष्टी निर्माण होत असते आणि ही परंपरा अनादी असल्यामुळे पहिली कोणती नेमकी हे मात्र काय करता येत नाही, सांगता येत नाही. कशाप्रमाणे, तर या रहाड गाडग्याच्या माळेप्रमाणे. म्हणून इतकंच त्याला सांगता येईल की एकाच्या पुढील दुसरे हे एक आणि एकाच्या पुढचं दुसरं, पहिलं कोणतं आहे हे मात्र काय करता येत नाही, सांगता येत नाही. यापेक्षा जास्त उत्तर देता येणार नाही. त्याचप्रमाणे एका अध्यासा पुढील दुसरा अध्यास असे सांगता येईल. मग त्याला सुद्धा या अध्यासा संबंधाने सुद्धा काय सांगता येईल, या सृष्टीमध्ये जो अध्यास झाला किंवा या जन्मामध्ये अध्यास झाला त्या अध्यासाला एवढं सांगता येईल की एकाच्या पुढचा काय आहे, हा दुसरा अध्यास आहे, त्याच्या पुढचा तिसरा अध्यास आहे, त्याच्या पुढचा चौथा अध्यास आहे, एवढंच सांगता येईल. पण पहिला अध्यास नेमका कुठून झाला हे काही करता येणार नाही, तर सांगता येणार नाही, कारण ही परंपरा अनादी आहे. वस्तुतः जो पदार्थ नसून त्याची अनिर्वचनीय प्रतीती येते, त्याची परंपरा अशीच सांगावी लागते. आणि आता महत्वाचं इथे कारण सांगितलं का जे पदार्थ अध्यस्त असतात, मिथ्या असतात, मिथ्या पदार्थाचं काय कारण सांगणार नाही का, खोटाच पदार्थ आहे, तो पदार्थ उत्पन्न झाला याची काय कारण मीमांसा सांगत बसणार, कारण तो पदार्थच नाहीये. मग वंद्यापुत्र झाला म्हटले, वंद्यापुत्र कधी उत्पन्न झाला, कधी उत्पन्न झाला सांगता येईल का, वंद्यापुत्र झालाच नाही तर त्याची उत्पत्ती काय सांगता येईल. म्हणजे भीष्माचार्याचं लग्न झालं आणि त्यांना काय झाला, मुलगा झाला, आणि त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये काय केलं, काशवीचं तूप आणलं, काही हे सगळं या पदार्थांविषयी काही सांगता येईल का. त्याप्रमाणे मिथ्या पदार्थाची उत्पत्ती जर सांगायची असेल ती काय करावी लागते, अशीच सांगावी लागते. कारण मिथ्या पदार्थ कसे असतात, स्वरूपाच्या दृष्टीने नसतात, आणि नसलेल्या पदार्थाची काय उत्पत्ती सांगणार. म्हणून काहीतरी संगती लावायची, म्हणून काहीतरी काय करायची, उत्पत्ती सांगायची. आता या सृष्टीची उत्पत्ती सांगताना सुद्धा वेदामध्ये एका प्रकारे उत्पत्ती नाही सांगितली, अनेक प्रकाराने उत्पत्ती सांगितली. कुठं कुठं सांगितलं ही सृष्टी काय झालेली आहे, अचानक उत्पन्न झाली. कुठं कुठं सांगितलं ही सृष्टी पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेली. कुठं कुठं सांगितलं की अगोदर काय झालं, ब्रह्मापासून अविद्या निर्माण झाली, अविद्येपासून अहंकार झाला, त्याच्यापासून पंचतन्मात्रा झाल्या, त्याच्यापासून पंचमहाभूत झाली, पंचमहाभूतापासून सगळी हे स्थूल आणि सूक्ष्म सृष्टीची काय झाली, उत्पत्ती झाली. सृष्टीचा क्रम सांगितला. कुठं कुठं सांगितलं अग्नीपासून जशा ज्वाळा उत्पन्न होतात, त्याच्यापासून जसे स्फुल्लिंग उत्पन्न होतात, तशाप्रमाणे परब्रह्मापासून काय झालेली ही सृष्टी उत्पन्न झाली. ब्रह्माच्या ठिकाणी त्या ठिकाणी ईक्षण झालं, ही सृष्टी निर्माण करावी असा संकल्प झाला, आणि संकल्प झाल्याबरोबर ही सृष्टी उत्पन्न झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे या जगताची काय सांगितलेली, उत्पत्ती सांगितली. असं का सांगितलं म्हटले, याचा अर्थ वेदाला सांगता आलं नाही ही सृष्टी कशी नेमकी उत्पन्न झाली. वेदाला सांगता आलं असं नाही, वेदाला सांगता येईलच कसं, कारण सृष्टी उत्पन्नच झालेली नाही तर सांगता कसं येईल. कारण जी सृष्टी उत्पन्न झाली ती सृष्टी कशी आहे, मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थाची उत्पत्ती सांगायची असेल तर अशीच कशी तरी काहीतरी काय करावं लागतं, सांगावी लागते. कशासाठी सांगावी लागते, खरं तर त्या कोणत्याही पदार्थ ज्या वेळेला मिथ्या पदार्थ असतो, तो मिथ्या पदार्थ सांगायचा असताना अगोदर काय करावं लागतो, अगोदर सांगायचा असतो, आणि सांगून त्याचा काय करायचा असतो, नंतर त्याचा काय करायचा असतो, लय करायचा. 15व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला या सृष्टीचं जगताची उत्पत्ती सांगितली, काय सांगितलं, ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्तम प्राहुरव्यम, हा संसार रूपी वृक्ष इतका मोठा आहे, इतका मोठा आहे, इतका मोठा आहे, त्याच्या फांद्या कुठपर्यंत गेले, त्याचे मुळं कुठपर्यंत गेले, कसा कसा वाढला, आणि शेवटी सांगितलं नरूपमस्य हे तथोपलभ्यते, याला कुठल्याही प्रकारचं रूपच नाही, म्हणजे ही सृष्टीच नाही. म्हणजे ही जी मिथ्या जगत आहे, या मिथ्या जगताची संगती लावण्याकरता फक्त काय करायचं, काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं नाही का. खोटा हत्ती तयार केला, त्याच्यामध्ये काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचे शोभा करण्यासाठी शोभेच्या दारू उडवतात ना, मग त्याच्यामध्ये काय केलं म्हटले, वेगवेगळ्या प्रकारचा दारू गोळा भरला,
आणि सुंदर अशा प्रकारचा हत्ती तयार केला. हत्ती तयार केल्याच्या नंतर एक मनुष्य आला आणि तो सांगायला लागला, अहो एक कान खाली झालाय आणि एक कान वर झालाय, दोन्ही समान रेषेमध्ये नाही आलं कान. म्हटलं नाही येऊ द्या, काय फरक नाही पडत. तो हत्ती काय करायचा, शेवटी उडवूनच द्यायचाय, आहे की नाही. मग कान खाली राहिला काय आणि कान वर राहिला काय. मग तशी ही सृष्टी असू दे, जाऊ द्या कशी, अशी आहे तशी आहे, चांगली आहे वाईट आहे, कशी असू द्या, शेवटी या सृष्टीचा काय करायचा आहे, बादच करायचा आहे, त्याचा काय करायचा आहे, लयच करायचा आहे. म्हणून त्याच्यासाठी काय करायची, ही सृष्टीचा काय केलाय, क्रम सांगितलेला आहे. म्हणून जे मिथ्या पदार्थ आहेत, आद्यस्थ पदार्थ आहेत, त्या आद्यस्थ पदार्थाची उत्पत्ती कशी होते, त्याचा लय कसा होतो, तो कशा तरी पद्धतीने काय करावा लागतो, असाच काय करावा लागतो म्हणतात, सांगावा लागतो. म्हणून जो पदार्थ नसून ज्याची अनिर्वचनीय प्रतीती नसताना सुद्धा मिथ्या प्रतीती येते, तो पदार्थाचा काय होत असतो, अध्यास होत असतो. अनिर्वचनीय प्रतीती येते. अनिर्वचनीय म्हणजे आता हा आणखीन एक शब्द आला इथे, अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे ज्याचं निर्वचन करता येत नाही. निर्वचन करता येत नाही म्हणजे तो असाच आहे असं काय करता येत नाही, सांगता येत नाही. पुढे येणार आहे अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय म्हणजे सत विलक्षण, त्याला सतही म्हणता येत नाही, त्याला असतही म्हणता येत नाही. आणि सत विलक्षण म्हणजे मिथ्या. सत विलक्षण म्हणजे कसा, अध्यस्त, म्हणजे जे पदार्थ नसून काय होतात, स्वरूपाने नसून सुद्धा काय होतात, भासतात, त्याची प्रतीती येते. अशा पदार्थांची जी उत्पत्ती होते, त्यांची जी प्रतीती येते, त्याची जर आपल्याला उत्पत्तीची परंपरा सांगायची असेल, ती काय करावी लागते, अशीच सांगावी लागते याच्यापेक्षा. कारण सत्य पदार्थ असेल तर त्याची आपल्याला नीट व्यवस्थित काय करता येते, त्याची संगती लावून काय करता येतं, सांगता येतं. पण इथे सत्य पदार्थ संबंधाने सांगायचेच नाही. सगळं सांगायचे ते कोणाच्या संबंधाने सांगायचे, मिथ्या पदार्थाच्या संबंधाने सांगायचे. मग मिथ्या पदार्थाची काही संगती लावीत बसणार. किंवा दुसरं उदाहरण दिले त्यांनी इथं, ज्याप्रमाणे स्वप्नात एका ब्रह्मचार्यास पुत्र, नातू, पंतू यांची प्रतीती झाली. प्रतीती आणि तिचे विषय युगपत उत्पन्न होतात हे वर सांगितलेच आहे. म्हणून पुत्र, नातू व पंतू एकाच क्षणी उत्पन्न होऊन त्यांच्यामध्ये पूर्व उत्तरोत्तराला हेतू आहेत असे मानावे लागते. म्हटले ब्रह्मचारी मनुष्य काय झाला, झोपला आणि झोपेमध्ये त्याला काय पडलं, स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसांनी त्याला कोण झाला, मुलगा झाला. काही दिवसांनी त्या मुलाचंही काय झालं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसांनी त्याला कोण झाला, नातू झाला. त्या नातवाचंही काही दिवसांनी लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्याला काय झाला, पंतू झाला. वास्तविक पाहिलं तर हे सगळं घडलं किती वेळामध्ये घडलं, एक क्षण स्वप्न पडतं. कंठामध्ये म्हणतात कुठंतरी पुरीतच नाडी आहे आणि त्या नाडीमध्ये काय होत असतं, हे स्वप्न पडत असतं. मग हे सगळं एका क्षणामध्ये घडलं. मग या क्षणामध्ये घडलं, पण हे सगळंच्या सगळं खरं घडलं का, हे सगळंच्या सगळं काय कसं आहे, मिथ्या आहे. पण मिथ्या असून सुद्धा त्याची काय झाली, प्रतीती झाली. मग याची संगतीच लावायची झाली तर कशी लावा लागेल, त्याला जो पंतू झाला त्या पंतूला कारण कोण आहे, त्याचा नातू आहे. त्याच्या नाताला कारण कोण आहे, त्याचा पुत्र आहे. त्याच्या पुत्राला कारणीभूत कोण आहे, कारण कोण आहे, तर हा कारण आहे. अशा प्रकारची त्याला काय करायला लागते, संगती. वास्तविक पाहिलं तर या सगळ्याला कोण कारण आहे का, या सगळ्याला कारण कोण आहे, अविद्या आहे. आणि त्या अविद्येमुळे काय पडलं, स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न किती वेळ पडलं, एक क्षणभर पडलं. पण तरी सुद्धा आपल्याला पुष्कळ काळपर्यंत म्हणजे 4 पिढ्यापर्यंत काय करावं लागली, त्याची संगती लावावी लागली. वास्तविक पाहिलं तर याची कुठल्याही प्रकारची कारण मीमांसा सांगता येत नाही. याला कारण कोण आहे, त्याला कारण कोण आहे, त्याला कारण कोण आहे, असं नसलं तरी सुद्धा संगती लावण्याकरता काय करावं लागतं, नातवाला कारण पुत्र, पुत्राला कारण आपण, अशा प्रकारची काय करायला लागते, संगती लावावी लागते. आणि मग मिथ्या पदार्थाची सुद्धा, या जगताची सुद्धा, या सृष्टीची सुद्धा, या अहंकाराची बंधाची सुद्धा संगती लावण्याकरता काय करायला लागते, अशाच प्रकारची काय करायला लागते, संगती लावावी लागते. याच्यापेक्षा अधिक काही त्याची संगती लावता येत नाही. कारण का, पूर्व जे संस्कार आहेत ते संस्कार उत्तर संस्काराला काय होत असतात, कारणीभूत होत असतात. त्याप्रमाणे या स्वप्नामध्ये सुद्धा पूर्वपूर्वीचे म्हणजे हा पुत्राच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे. पूर्वीचा पुत्र त्याच्या पुत्राच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे, त्याचा पुत्र त्याच्या पुत्राच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे. अशी काय करायला लागते, पूर्व त्याच्या उत्तराला काय आहे, कारण आहे, हेतू आहे, एवढंच काय करावं लागतं, मानावं लागतं. त्याचप्रमाणे
पूर्व अहंकार आणि त्याचे ज्ञानाचा संस्कार, उत्तर अहंकार आणि त्याचे ज्ञानाचे हेतू आहे. त्याप्रमाणे पूर्वीचा जो अहंकार आहे, त्या अहंकाराला त्या अहंकाराच्या ज्ञानाचा संस्कार आहे, तो संस्कार काय आहे, पुढच्याला काय आहे, कारण आहे. म्हणजे आता जो अहंकार आहे त्या अहंकाराचं ज्ञान आणि त्या ज्ञानापासून उत्पन्न होणारा संस्कार, हा संस्कार काय आहे, पुढच्या जन्माच्या अध्यासाला कारणीभूत आहे. त्याचा संस्कार त्याच्या पुढच्या जन्माला काय कारणीभूत आहे, त्याचा संस्कार त्याच्या पुढच्या जन्माला कारणीभूत आहे. अशा प्रकारे ही अखंड परंपरा काय करायला लागते, सांगावी लागते नव्हे, मानावी लागते. याच्यापेक्षा अधिक काय करता येत नाही, सांगता येत नाही. आणि म्हणून काय झालं, या प्रकाराने सजातीय वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्काराने अहंकारादी बंधाचा अध्यास संभवतो हे सिद्ध झालं. तर सजातीय वस्तू जर असेल, एकाच जातीची जर वस्तू असेल आणि त्या वस्तूचं पूर्वज्ञानाचा जो संस्कार आहे, तो संस्कारच काय होत असतो, अहंकारादी जो बंध आहे त्या बंधाच्या अध्यासाला काय होत असतो, कारणीभूत होत असतो. हे आमचं म्हणणं काय झालं, सिद्ध झालं. कुंडलिक वरदारी विठ्ठल.